2 श्वापदांची झुंज आपण बऱ्याचदा पाहिली असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशी एक झुंज दाखवणार आहोत जी पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण या झुंजीमध्ये एका माशानं चक्क एका सापाला पळता भुईत उडी केली आहे. तुम्हीच पहा. माशांचा धरलाय बघा. माशाने सापाला धरले. दोघांनी त्याने मी धरले, याने मी धरले. दोघांनी झालं सगळं पकडलं. मासा साप सोडला. दोघांनी धरले. दोघं एकशेला पेटले. कोण कोणा सोडा हे विषय आता. आहे का? मासा सोडत नाही त्याला. मासा सोडत नाही याला, टेन्शन घेऊन उठ. आणि अक्षरशः सापाचा जीव चाललेला आहे आता. एक्झॅक्टली सापाचा. हा बरे आला. नवीन झाले ना काय तर. सांगली जिल्ह्यातल्या किर्लोस्कर वाडीमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा केला जातोय. मांगूर हा गोड्या पाण्यातला मासा आणि एका बिनविषारी सापाची झुंज रस्त्यावरती सुरू होती, पण पाण्याच्या बाहेर असताना सुद्धा या माशानं सापाला आपल्या जबड्यात पकडलेलं होतं. पाण्याच्या बाहेर सुद्धा जगणाऱ्या विधभर माशानं हातभर लांब असलेल्या माशाला चांगलं झुंजवलं. खरं तर हा मासा या सापाची शिकार होता, मात्र या घटनेमध्ये हा सापच या माशाची शिकार होता होता वाचला. अखेर या माशाच्या तोंडातनं सापानं सुटका करून पळ काढला, पण ही झुंज आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या तरुणांनी या माशाला पुन्हा पाण्यामध्ये सोडून दिला. मंगूर जातीचा हा मासा गोड्या पाण्यामध्ये आणि विशेषतः दलदलीच्या ठिकाणी आढळून येतो. नैसर्गिकरित्या हा मासा मिश्र आहारी आहे आणि निशाचर आहे. शाकाहारासोबतच हा मासा छोटे छोटे कीटक आणि प्राणीही भक्षण करतो. पाण्याची कमी खोली आणि तळाला चिखल असलेली जागा मंगूर माशाला आवडते. पृष्ठभागावरती प्राणवायू श्वसनासाठी तो येत असतो. कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कुलदीप, खरं तर दृश्यांमध्ये दिसतंय की नेमकं काय घडलंय, कुठे हा प्रकार घडलाय आणि ज्यांनी हा प्रकार बघितलेला आहे ते नेमकं काय सांगतायत? कुलदीप यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु सांगलीतल्या किर्लोस्कर वाडीमध्ये हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. हा साप आहे आणि या सापाच्या मानगुटीवर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं त्या सापाच्या मानगुटीवरती एक मासा बसलेला आहे. मंगूर जातीचा हा मासा आहे. खरं तर जनरली असं पाहायला मिळतं की साप माशाला पटकन गिळून टाकतो, परंतु यावेळेला बरोबर उलटं चित्र आहे. मासा त्याच्या मानगुटीवरती बसल्यामुळे सापाचाही जीव गुदमरू लागलेला आहे आणि अखेर अथक प्रयत्नानंतर या सापानं स्वतःची या माशाच्या तावडीतनं सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढला. जे घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. मंगूर नामक हा मासा, मंगूर जातीचा हा मासा गोड्या पाण्यामध्ये आढळून येतो. कुलदीप माने पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. कुलदीप, दृश्यांमध्ये दिसतंय की नेमकं काय घडलंय, पण कुठे घडलेलं आहे आणि त्याचबरोबर जे प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे, त्या प्रकाराबद्दल काय सांगतायत? नक्कीच ज्ञानदा, किर्लोस्कर वाडीमधील ही घटना आहे. कृष्णाकाठ आमनापूर पुलाजवळ जे काही रस्त्यावरून लोक ये जा करत होती त्यांना काल रविवारच्या सुमारास ही घटना लक्षात आली. आपण व्हिज्युअल्स मध्ये पावलं की एक लांबलचक साप्याला एक एवढासा मांगूर माशानं तोंडात घेऊन अक्षरशः झुंजवलेला आहे. ही झुंज जवळपास 20 मिनिटं चालल्याचं त्या ठिकाणी नागरिक देखील त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं दिसतंय. आणि अक्षरशः 20 मिनिटाच्या लढाईमध्ये सापानं या मांगूर माशापुढे आपली हार पत्करली आहे आणि नंतर त्यानं आपल्या वाटेनं जाणं पसंत केलंय. एक दुर्मिळ घटना आहे. नेहमी आपण 2 मासा सापामधील झुंज पाहतो, मात्र एका छोट्याशा मांगूर माशानं एका सापाला आणून त्याचा जी लांबी पाहता मोठा या ठिकाणी साप दिसतोय आणि त्या माशानं तेवढ्याच मोठ्या सापाला झुंजवलेलं दिसतंय. कुलदीप, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि ओमकार आपल्यासोबत आहेत की जे स्वतः सर्पमित्र आहेत. ओमकार, ही घटना सर्वसाधारणपणे सर्वजणच पहिल्यांदा पाहत असतील की एक मासा सापाला झुंजवतोय. तुमचं काय निरीक्षण या घटनेवरती? यामध्ये फक्त असं की म्हणजे हे जीवनासाठी एकमेकांसाठी भांडणं करतायत. हा, इथं कसं सापाला भूक लागली म्हणून तो माशाला खातोय, मासा स्वतःचा जीव वाचण्यासाठी भांडणं करतोय. हे तर दिसून येतंय यामध्ये.